ज्यावेळेस सर्व सहहिस्सेदारांची मालमत्ता एकत्र आणि अविभाजित असते आणि अशा स्थितीत त्यावेळेस कोणाच्या नावावर किती वाटा आहे हे स्पष्ट झालेले नसते, त्यावेळेस त्यावेळेस कोर्टामध्ये वाटणीचा दावा केला जातो. त्यावेळेस प्रथमतः प्रिलिमिनरी डिक्री मेहरबान कोर्ट देते. प्रिलिमिनरी डिक्री म्हणजेच सहहिस्सेदारांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष कोणाचा किती हिस्सा आहे याची कायदेशीर घोषणा. प्रिलिमिनरी डिक्रीमध्ये प्रत्यक्षात वादीसोबतच इतर सर्व हिस्सेदारांचा नेमका प्रत्यक्ष किती वाटा आहे हे स्पष्ट केले जाते. प्रिलिमिनरी डिक्री या टप्प्यावर प्रत्यक्ष जमिनीची वाटणी होत नाही, परंतु प्रत्येक सहहिस्सेदाराचा त्याचा किती हिस्सा आहे हे स्पष्ट केले जाते आणि त्यानंतर फायनल डिक्री म्हणजेच भौतिक वाटणी म्हणजेच प्रत्यक्ष वाटणी. पण जर कोणाला वाटत असेल की पहिल्यांदा वाटणीचा दावा दाखल करा, त्यानंतर प्रिलिमिनरी डिक्री घ्या, त्यानंतर परत फायनल डिक्री घ्या, ह्यापेक्षा डायरेक्ट फायनल डिक्रीज घेतली तर, डायरेक्ट प्रत्यक्षात वाटणी मागितली तर, तसं नसतं. ह्या दोन टप्प्यातून पहिल्यांदा जावेच लागते. कारण पहिल्यांदा कोणाचा किती हिस्सा आहे हे निश्चित झाले पाहिजे, त्यानंतरच प्रत्यक्षात वाटणी करता येते.